लहानांचा दसऱ्याला लहानांपेक्षा मोठ्यांचा उत्साह असतो। आता संध्याकाळचे 6 वाजून गेलेत। आता थोड्या वेळाने आम्ही इथे या जागेवर पवा उभा करणार। अजून जवळ ते झालं, झाली आमची तयारी। थोडा उशीर झाला। आता आम्ही इथे पवा उभा करायला चाललोय। पवा उभा करण्याचं कारण हे की आता हे बघा पूर्ण अंधार आहे आणि या रात्रीचं पावसा पाण्यातनं जंगलातनं आम्ही प्रत्येकाच्या घरी जाणार लांब चालत। त्यामुळे कुणालाही काही इजा होता नाही, पायाखाली किंवा कसलाही कुणाला त्रास होता नाही, अडचण होता नाही। यासाठी गाव मर्यादेला आणि देवाला नारळ ठेवून सांगणं करणार आम्ही की जेणेकरून ह्या गोष्टीचा आता जे रात्रभर आम्ही फिरणार त्याचा त्रास कुणाला होता नाही, यासाठी हा पवा उभा केला जाणार खबरदारी म्हणून। बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है ना प्रवीणदा। डोक्यावर बघा कसं मस्त मळवट लावलाय एकदम, स्माइल बघा। आज वाढणार त्याची मार्केट जाम। चला काका गारणं घ्या हो, चला। अरे सांग तू पटकन बाई माझ्या आपल्या गावची मर्याद महादेश्वर ओढते माझ्या आई बाबा सालाबाद पानाने आज तुझ्या नाव माझ्या उभावर राहीत गेला आणि तुझी हाक मारून तुला जागा करीत गेला। तुझा वार्षिक चालू आज माझ्या धनगडचा वार्षिक आम्ही काळ्या कापावने चालू करता। तुझ्या जीव माझ्या तू विठोबाचा पवा आणि पांगळाचा माझ्या तो 84 बहिरी भवानी त्याप्रमाणे उभी राहून इथला ठिकाणदार महापुरुष ब्राह्मण त्याप्रमाणे तू 5 पानं ठेवलेली ह्याच्या 5 पानावर माझ्या 5चा 12चा जाप घेऊन खोटं नट बाजूस करून माझ्या माझा राखण राखवाल दोन बरं कर। तर आता रखवालीचा जबाबदारीचा नारळ आम्ही ठेवलाय जेणेकरून रात्री काही कुणाला त्रास प्रॉब्लेम होता नाही, याच्यासाठी जबाबदारीचा तो नारळ ठेवलाय की सर्व कार्यक्रम होईपर्यंत तुझी ती जबाबदारी राहील। त्याच्यानंतर कार्यक्रम झाल्याच्या नंतर तो नारळ वाढवणार म्हणजे तो फोडणार। तर आता इथे पाय धुणार आहे घरातली सवाशीन सर्व, म्हणजे जे काय आली आहेत लोक त्या सर्वांची। जी काय विठोबाची दैवक अशी आहे म्हणजे आज जे काही देवाच्या रूपाने सर्व आली आहेत त्या सर्वांचे पाय धुवून त्यांना घरात बोलवणार।
होय माझी आई. लेकरांनी शाळेत करायच्या गडी घातली. होय माझी आई. आज माझी आई पोबा राहिला. होय माझी आई. माझी आई पांढर माझी आई तू. होय माझी आई. जशी सत्तेची पांढर माझी आई. होय माझी आई. माझी आई माझ्या लेकरांनी माझी आई ठेवलं. होय माझी आई. जशी फुलल्या फुलाची पकडीने तुझी सेवा चाकरी केली. होय माझी आई. तुझ्या पायाचं पाय धुवून माझी आई घरात घेतलं. होय माझी आई. माझी आता गडीवरचा नारळ फोडून आमच्या घरातल्या कार्यक्रमाची आमची सांगता करणार आजची इथली. म्हणजे त्याला दुर्गा म्हणतात, तो दुर्गा येणार. हा नारळ वाढवा. तर आता आमच्या घरातलं जे वार्षिक दसऱ्याचं काम होतं मेन ते झालंय. आणि आता प्रसादी जी काही ठेवली होती नवसाची वगैरे ती आता वाटणार आहे. मग आम्ही पुढच्या घरात जाणार. हा प्रसाद आहे जो 5 जणांनी मिळून खायचा असतो. जग्यावाल्यांनी यावा. हा चला बरंच झालं. हा आता जेवून घेणार काही मंडळी. असं सगळ्यांकडे जेवायला लागतं. थोडं थोडं का असते ना प्रसाद सर्वांकडे घ्यायला लागतो. जेवून घ्या, जेवायला बसा. थोडं थोडं खावा. ओ मामा आता बसता. हो पटकन मामाला आणा. तर आता आमच्या घरातलं तर दसऱ्याचा सण आजचा रात्रीचा झालाय. तर आता आम्ही दुसऱ्यांच्या घरी चाललोय, म्हणजे वाडीतल्या बाकीच्या घरी मंडळी. हे बघा आमच्याकडचा कार्यक्रम झाला. आता सर्वजण दुसरीकडे जात आहेत, आजूबाजूला जे आहेत त्यांच्या घरी. हे बघा आता आलो आम्ही इथे. वर्षभर खराब होणार नाही, पव्याचा आशीर्वाद असू दे. होय. लाईट लावा तिकडची. चला हे धगे घालून घ्या. विष्णू पटकारा. माझी आई. माझी आई 5 मिनिटाच्या खेळीवला. माझी आई. घडी घातली. माझी आई. सवर्णाचा श्रीफळ वावलं. माझी आई. तिथं माझी आई गुळासह ढेप ठेवली. माझी आई. मान्य करून घ्यावी. माझी आई. काही कारण नसतं आई आज गजा उठल्याला. माझी आई. आज गडून पाणी झालेला निवाळलं. माझी आई. चूक झालेली मकलास करावी. माझी आई. बघायला पोटावा. माझी आई. पासून रात्रीचा दिवस करावा. माझी आई. आई तू पटकऱ्याची औषधीची पांड. माझी आई. आई असलेली लेकरं. तुझ्या येण्याची फळ. आई चुकली असते दिवस. हार 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 चोंगला. हार 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 चोंगला.
चला जेव्हा मंडळी मला ना ताक द्या जरा पेल्यात ना पियाला. ताक नाही सॉरी कडी कडी ताक झालं तुम्हाला हवं होतं. जगावर करा फुरून केला तसा अजून वर करा पायात अडकल चांगला पाय देतं पडी आपला योग शेव खाली येतो योग इकडं माझ बाबू तुम्हाला दोन राम 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 राम. पावा माझ्या पांगळाचा देशी ठोकाचा पावा होय माझ्या लेकरांनी घडी घातली पटकाऱ्याच्या होय माझ्या प्रमाणे तुझं बहुमताचं फळ माझ्या आई ठेवलं होय माझ्या माझ्या पेटिवली होय माझ्या तुझीकडे माझ्या लांबली लेकरा गजा खेळीवला त्याप्रमाणे त्या लेकरांची माझ्या इथला ठिकाणदार गाव मर्याद राजी करू होय माझ्या. तर आता आमच्या वाडीतलं झालेलं आहे. आता आम्ही जाणार पलीकडच्या वाडीत. वाजायला आलेत घड्याळ्यातले बघा 11:30 वाजायला आलेत. हो मला वाटतं म्हणजे आज पण आम्हाला 4-5 वाजणार सकाळचे. दम लागला सगळ्यांना घाटी पार करून. चला हे घाला मांजर घेऊन या पकड लवकर लगेच मांजर पकडायला सांगितलं की लगेच जा लवकर व्हिडिओ काढतो लवकर घेऊन या. गेली लवकर एक नंबर आणणार मांजराला लवकर पकड रे मांजराला पण तिची सवय झाली. हा मांजर काय नाही करत. ठेव खाली
2:30 वाजलेत आणि सगळे हळूहळू गळायला आले, टोळे सर्वांचे. आवाज गेलाय बसून. नाटका मारायच्या त्याप्रमाणे आज त्याच्या घरात कारणगाला इसारला. आज जाते वाटी तुझे आज माझ्या आमच्या घरात आज माझ्या सवाल आला. सवाल माझ्या आई तो अंमलात घेऊ. आज त्याच्या माझ्या जे काय जीवाला कुरी लागली त्या कुरी लागली त्याला औषध तुझं तू पुरीवलं. तर मित्रांनो आता सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आमचे टोटल 9 घरं होती आमच्या वाडीत अलीकडे पलीकडे. 9 घरांमधला आमचा जो काय दसऱ्याचा कार्यक्रम होता तो आता पूर्ण झालेला आहे. आवाज माझा पूर्ण बसला आहे आणि सर्दी पण झालेली आहे आणि थकायला झालं, खूप झोपसुद्धा येते. त्यामुळे मी आता या ब्लॉगचा इथं एंड करतोय. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितली असाल तर पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप आभार मानतो. असंच प्रेम करत राहा, व्हिडिओला सपोर्ट करत राहा. धन्यवाद. तर आता आमचं दसऱ्याचं जे महत्त्वाचं काम होतं ते सर्व पूर्ण झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या घरी, म्हणजे आमच्या वाडीत पलीकडे.